नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आगळी वेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता कथेला सुरुवात करू. नाशिकला येऊन नुकतेच 6 महिने झाले होते. शहरातील एका जुन्या वस्तीतील आमच्या प्रशस्त खोलीत मी आणि माझी पत्नी सानिका राहत होतो. पण माझ्या मनात एक अनामिक हुरहुर होती. ती वस्ती, तिथली माणसं आणि त्यातील गुंतागुंतीची नाती सगळं काहीतरी सांगू पाहत होती. दिसायला मी सडपातळ आणि शरीराने सुदृढ असल्याने अनेकांना आकर्षित करणारी माझी व्यक्तिरेखा होती. वयाची 27 वर्ष पूर्ण झाली होती आणि वैवाहिक जीवनाची 2 वर्ष सुखरूप होती. पण एका रिकामीपणाची जाणीव कुठेतरी खोलवर रुतून बसली होती. त्या दुपारचा सूर्य खिडकीबाहेर हळुवारपणे चहूबाजू पसरला होता. वस्तीत सगळीकडे शांतता होती. फक्त दूरवरून एखादा पक्ष्याचा किलबिलाट अटी येत होता. मी वरांड्यातल्या जुन्या खुर्चीवर बसलो होतो. हातात एक पुस्तक होतं, पण लक्ष मात्र त्यात नव्हतं. अचानक कुंपणाचं दार उघडल्याचा आवाज आला. हलकी पावलं, चाफेकळीच्या फुलांसारखी सुगंधी. मी वर पाहिलं तर मीरा होती. हातात एक पळी होती, त्यात काहीतरी झाकून आणलं होतं. तिच्या ओठावर ते नेहमीच मंद हास्य होतं, पण आज त्यात काहीतरी वेगळं होतं. तिची नजर भेटताच तिने लाजत डोळे वाकडे केले. काय वाचतात, तिने विचारलं. आवाजात एक कुतूहल आणि काळजीची ऊब होती. तिचा आवाजात म्हणजे पाऊस होण्यापूर्वीची पहिली सर आणि मातीचा दरवळ यांचं मिश्रण होतं. काही नाही ग. मग मी इकडे तिकडे पुस्तक बाजूला ठेवत म्हणालो. माझी नजर मात्र तिच्यावरून हटेना. तिने आज हिरवा ठिपक्यांचा पदर घेतला होता. वाऱ्याची एक झुळूक आली आणि तिचा पदर हलकासा उडाला. तिने तो सावरताना ज्या सहजतेने केस मागे सरकवले ते पाहून माझं हृदय जोरात धडधडलं. सानिकानं सांगितलं, तुम्हाला थंडी वाजते म्हणून हे बघा, गरमागरम हलवा आणलाय. तिने पळी पुढे गेली. ती पळी घेताना माझं बोट तिच्या बोटांना स्पर्शून गेलं. थोडा वेळ दोघंही स्तब्ध. तिने नजर खाली वाकवली, पण तिच्या गालावर लाजेचे हलकं गुलाबी पसरलं. बस ना जरा, मी तिला आपल्या जवळच्या खुर्चीकडे बोट दाखवताना म्हणालो. ती शांतपणे बसली. तिच्यापासून येणारा चंदन आणि केवळ्याचा सुगंध वाऱ्यामध्ये मिसळून माझ्यापर्यंत येत होता. खूप वेळ आम्ही काहीच बोललो नाही. बोलायची गरज नव्हती. त्या शांततेत आमच्या अंतरंगातला संवाद सुरू होता. इथं खूप छान वाटतं तुमच्यासोबत, तिने हळूच डोळे वर करत सांगितले. तिचे डोळे बोलके होते. त्या डोळ्यांमध्ये मैत्री होती, विश्वास होता, पण त्यापेक्षाही काहीतरी अधिक होतं. मी तिच्याकडे पाहत राहिलो. आणि मलाही तुझ्यासोबत तू येतेस तेव्हा हे घर, ही वस्ती, सगळं कसं प्रसन्न वाटतं. मी सहजपणे मनातील खरी भावना खोलून गेलो. तिने हलके डोळे मिटून घेतले. ओठावर तेच गूढ स्मित. वाऱ्याची झुळूक पुन्हा आली आणि तिचा पदर उडून माझ्या हाताला स्पर्शून गेला. तिने तो सावरताना नाही तसंच राहू दिलं. तो हलकासा स्पर्श माझ्या अंगावरून विजेचा किरण गेल्यासारखा जाणवला. खाली बघितलं तर तिनेही हात जवळच सोडला होता. मी हळुवारपणे तिचा हात माझ्या हातात घेतला. तिने विरोध केला नाही. तिचा हात कमल पुष्पासारखा मृदू आणि कोवळा होता. त्या स्पर्शात ओलावा होता, आपलेपणा होता. दोघांच्याही श्वासाची लय एक झाली होती. दुपारचा सूर्य आता कलला होता, पण तिच्या चेहऱ्यावरचं तेज कायम होतं. खिडकीतून येणारी सोनेरी किरणं तिच्या चेहऱ्यावर उमटली होती. ती माझ्याकडे पाहत होती, न डोळे झाकता, न हसता. तिच्या नजरेत भक्ती होती, समर्पण होतं. तुमच्यासोबत असताना मला स्वतःचं अस्तित्व विसरून जाण्यासारखं वाटतं, तिने हळू आवाजात सांगितलं. मग विसरून जा की मी तुझं अस्तित्व आहे, मी तिला म्हणालो. तिने डोळे मिटून घेतले. तिचा हात माझ्या हातात होता. दोघेही त्या क्षणात हरून गेलो होतो. वेळ स्थिर झाली होती. आभाळातही एक पक्षी मंडळ घालत होता. पण आमच्या दुनियेत फक्त आम्ही दोघं होतो, मीरा आणि मी. त्या प्रेमळ शेजारणीच्या स्पर्शात, तिच्या अस्तित्वात मला एक वेगळीच विश्व सापडलं होतं. राजाराम भैया बाहेरगावी असताना वस्तीत एक वेगळी शांतता पसरली असे. त्या शांततेत मीराचं येणं म्हणजे एखाद्या सुगंधी वाऱ्याची झुळूक असायची. सानिका बाजारात गेल्याचा फायदा घेऊन मी वरांड्यातल्या जुन्या खुर्चीवर बसलो होतो. हातात पुस्तक होतं, पण मन मात्र दाराकडे गेलेलं. ती आली. हातात चहाचा कप होता. सानिकाने सांगितलं, तुम्हाला एकटा सोडू नका म्हणून ती म्हणाली, पण तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. तिने चहाचा कप माझ्यापासून थोडा अंतरावर ठेवला होता, छोट्या टेबलावर ठेवला आणि ती भिंतीशी टेकून उभी राहिली. दोघांमध्ये जवळजवळ 6 फुटाचं अंतर होतं. किती दिवस झाले भैया गेल्यात, मी विचारलं. 8 दिवस झाले, अजून 15 दिवस लागतील, तिने हळूच सांगितलं. तिचा आवाज होता, पण त्यात एक हुरहुर होती. तिने माझ्याकडे पाहिलं आणि नजर लगेच दुसरीकडे वळवली. तिचे डोळे बोलके होते, पण ती त्यांना मर्यादित ठेवत होती. तुला एकटं वाटत असेल, मी म्हणालो. हो, पण आता सवय झाली, तिने उत्तर दिलं. ती खिडकीजवळ गेली आणि बाहेरच्या रस्त्याकडे पाहू लागली. तिची बोटं खिडकीच्या कड्यावर हळुवारपणे फिरत होती.
तिचा हिरवा टिपक्यांचा पदर वाऱ्यात उडत होता. तिने तो सावरताना एखाद्या माझ्याकडे पाहिलं. त्या एका नजरेत कितीतरी भावना होत्या. ओलावा होता, हुरहुर होती, पण एक मर्यादाही होती. मी उठलो आणि दाराजवळ गेलो. तिच्यापर्यंत जाणं शक्य होतं, पण मी थांबलो. दाराच्या चौकटीत हात लावून उभा राहिलो. आता आमच्यात अंतर होतं, पण त्या अंतरातून एक वेगळीच गोडी निर्माण झाली होती. मीरा, मी हाक मारली. ती हळूच माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे विस्फारले होते. आमच्या नजरा भिडल्या. कितीतरी वेळा आम्ही तसेच एकमेकांकडे पाहत होतो. बोलायची गरज नव्हती. त्या नजरेतून सगळं बोललं जात होतं. मला तुमच्या जवळ यायचं, त्याने हळू आवाजात सांगितलं. पण तिची पावलं मात्र सरकली नाही. ती तिथेच उभी होती, खिडकीजवळ. मलाही मी म्हणालो, पण मीही तिथून हललो नाही. ते अंतर जाणीवपूर्वक टिकून ठेवलं होतं. तिने हात पुढे केला माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी. तो हात अपुरा होता. मीही हात पुढे केला. आमची बोटं एकमेकांपर्यंत पोहोचू शकली नाही. फक्त हवेत एकमेकांना स्पर्श करून पाहत होती. ते अंतर भरून येणं शक्य होतं, पण आम्ही दोघांनी ते भरू नये असं ठरवलं होतं. तिचे डोळे ओलावे झाले होते. हे अंतर खूप त्रास देतंय, ती म्हणाली. पण हे अंतर आपल्याला जवळ ठेवतंय. मी म्हणालो, जर हे अंतर संपलं तर आपण हरू. तिने मान हलवली. तिला माझं म्हणणं पटलं होतं. तिने हात मागे घेतला आणि पुन्हा खिडकीकडे पाहू लागली. सूर्य मावळतीला लागला होता. सोनेरी किरण तिच्या चेहऱ्यावर उमटले होते. ती सुंदर दिसत होती, पण तिच्या सौंदर्यापेक्षा तिच्यातील ती असुरक्षितता, ती हळवी भावना मला अधिक भावत होती. मी मागे सरकलो आणि पुन्हा माझ्या खुर्चीवर बसलो. आता आमच्यात पूर्वीपेक्षा अधिक अंतर होतं, पण त्या अंतरातून एक वेगळंच नातं निर्माण झालं होतं. शब्दांनी न बोलता, स्पर्शाने न जोडता, फक्त नजरेतून, फक्त भावनेतून एक अबोल संवाद सुरू होता. रोज अश्लील, मी विचारलं. ती वळून माझ्याकडे पाहिलं. तिच्या ओठावर तेच हळवं हास्य होतं. रोज ती म्हणाली, तुम्ही आहात, म्हणून गेली. वरांडा पुन्हा एकटा पडला, पण तिचा सुगंध तिथे रेंगाळला होता. तिची नजर तिथे हरवली होती. ते अंतर होतं, पण त्या अंतरात प्रेम होतं, मर्यादा होती, आदर होता. आणि याच अंतराने आमचं नातं ती खोलवर अधिक अर्थपूर्ण बनलं होतं. मी हळूहळू तिच्याकडे आकर्षित होऊ लागलो होतो. मीरा दिसायला अत्यंत सुंदर होती आणि तिची शरीरयष्टी ही भरपूर होती. आता ती आमच्या दोघांनाची इतक्या मोकळेपणाने बोलू लागली होती की तिच्या वैयक्तिक गोष्टीही ती आमच्यासोबत सहजपणे शेअर करत असे. तिला पाहून माझ्या मनात एक अनामिक ओढ निर्माण झाली होती. मी घरीच लॅपटॉपवर ऑनलाईन काम करत असल्याने बहुतेक वेळा घरीच असायचो. एके दिवशी संध्याकाळची वेळ होती. पावसाची वारा खिडकीच्या कडा झडझडत होत्या. दारावरची बेल वाजली. उघडता समोर मीरा होती. तिचे केस भिजलेले होते. अंगातील हलकी साडी अक्षरशः अंगावर चिटकली होती. तिचा श्वास जोरात चालला होता. काय झालं, मी विचारले. पाऊस थोडा आडोसा मागतोय, ती हसत हसत म्हणाली. पण तिच्या हसण्यात एक वेगळी चमक होती. ती आत खोलीत एकटीच होती. तिने ओल्या केसांना हात लावत माझ्याकडे पाहिलं. तू एकटाच आहेस ना, तिने हळू आवाजात विचारलं. मी मान हलवली. ती जवळ आली. खिडकीबाहेर विजांचा कडकडाट झाला आणि लगेच वीज गेली. अंधार पसरला. फक्त दूर कुठेतरी रस्त्यांचा कमीत कमी प्रकाश खोलीत येत होता. मीरा माझ्या अगदी जवळ उभी होती. तिचा श्वास माझ्या चेहऱ्यावर जाणवत होता. तिच्या अंगावरचा ओलावा आणि तिचा सुगंध यांनी खोली भरून गेली होती. तिने हळूच माझा हात हातात घेतला. मला भीती वाटत आहे. अंधारात ती कुजबुजली, पण तिच्या डोळ्यात भीती नव्हती, त्यात एक आग होती, एक हुरहुर होती. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. तिचा ओला गाल, तिचे थरथरणारे ओठ, मी तिच्याकडे बघत राहिलो. तिने हळू डोळे मिटले. वेळ थांबल्यासारखा वाटला. पावसांच्या सरी कोसळत होत्या, विजा चमकत होत्या, पण त्या क्षणी फक्त ती आणि मी उरलो होतो. माझा हात तिच्या कमरेशी जाऊन भिडला आणि ती माझ्या अंगावर कोसळली. तिचे ते उल्लेख केस माझ्या चेहऱ्याला स्पर्शून करत होते. तो पाऊस थांबल्यावरचे दिवस आणखी गुंतागुंतीचे झाले. राजाराम भैया आणि माझाही चांगला संबंध होता. जेव्हा ते घरी असत तेव्हा आम्ही सगळे एकत्र बसून गप्पा मारत असू, पण त्यांच्या कामामुळे ते फारसे घरी नसत. मीरा तिची घरातील सर्व कामे आवरून आमच्या घरी आणि सानिकासोबत तासनतास गप्पा मारत असे. त्या दोघींची चांगलीच मैत्री झाली होती आणि मीरा जवळपास पूर्ण दिवस आमचेच घरी राहील. मी आणि मीरा आता एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे ओळखू लागलो होतो. आमची सुखदुःख आम्ही एकमेकांशी व्यक्त करत असू आणि एका कुटुंबाप्रमाणे राहत होतो. आमच्यात एक आपुलकीचे अतूट नाते निर्माण झाले होते. मीरा माझ्याकडे पाहून नेहमी म्हणायची, तुझी पत्नी खूप नशीबवान आहे, कारण तिला तुझ्यासारखा प्रेमळ जोडीदार मिळाला आहे. तिच्या या बोलण्यात एक प्रकारची प्रशंसा आणि प्रत्यक्ष अपेक्षा दडलेली आहे, जी मला नेहमीच भावी. पण एक दिवस असा आला की सगळं समीकरण बदलून गेलं. रविवारची दुपार होती. राजाराम भैया कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. सानिका तिच्या
मित्रांकडे गेली होती. घरात फक्त मी आणि मीरा होतो. मी लिव्हिंग रूममध्ये लॅपटॉपवर काम करत होतो. मीरा स्वयंपाकघरात चहा बनवत होती. अचानक तिचा मोबाईल खणखणला. तिने फोन उचलला. तिचा चेहरा पाहताच मला काहीतरी बिनसल्यासारखं जाणवले. काय, कधी, पण असं का होऊ शकतं? तिचा आवाज घाबरलेला होता. फोन ठेवतच ती थेट माझ्याकडे धावली. तिचे डोळे भरून आले होते. ओठ थरथरत कापत होते. काय झालं मीरा? मी उठत विचारले. राजाराम भैयांचा अपघात झाला. हॉस्पिटलमध्ये आहेत. मला लगेच जावं लागेल. ती रडू लागली. तिचे संपूर्ण शरीर कापत होते. मी तिला धीर दिला. शांत हो, मी नेतो तुम्हाला बाईकवरून. जाताना तिने मला कमरेभोवती घट्ट मिठी मारली होती. वाऱ्यात तिचे केस माझ्या चेहऱ्यावर उडत होते. हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. राजाराम भैया ICU मध्ये होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. डॉक्टरने सांगितले की त्यांना मेंदूला मार लागला आहे. अजून काही सांगता येत नाही. तो दिवस, ती रात्र अशीच गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी राजाराम भैया यांनी अखेरचा श्वास घेतला. मीराचा एकांत बघवेना. सानिकासुद्धा रडत होती. मी दोघींना सावरण्याचा प्रयत्न करत होतो. अंत्यसंस्कार उरकले. घरी पोहोचलो तेव्हा मीराची अवस्था पाहण्यासारखी होती. ती कोऱ्या भित्तीकडे बघत सुन्न बसली होती. आता ती रोज यायची, पण आता तिच्या येण्यात एक वेगळेपणा होता. ती फारशी बोलत नसे, सानिकाशीही नाही, मग फक्त माझ्याकडे एकटक पाहायची. तिच्या नजरेत एक प्रश्न होता, एक करुणा होती, पण त्याच्यापेक्षाही एक विलक्षण ओढ होती. एके दिवशी संध्याकाळी सानिका घरी नव्हती. मीरा आली, दारातच उभी राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मला तुझ्याशी बोलायचं आहे, ती म्हणाली. आत खाली बसली. बराच वेळ शांत होती. मग हळू आवाजात म्हणाली, राजाराम गेले. आता मी एकटीच आहे. तुझ्याशिवाय माझं कोणी नाही. माझं हृदय जोरजोरात धडधडलं. मीरा, तू एकटी नाहीस, आम्ही आहोत. पण तू माझ्यासाठी काय आहेस? तिने अशा नजरेने पाहिलं की मी स्तब्ध झालो. त्या नजरेत होती तीव्रता, होती अस्वस्थता, होती एक हाक होती. मी काही बोलणार इतक्यात ती उठली आणि माझ्या अगदी समोर येऊन बसली राहिली. तिचा श्वास माझ्या चेहऱ्याला लागत होता. तिचे हात थरथर कापत होता. माझ्या खांद्यावर ठेवले. मला सेकटीला सावरू नकोस. ती कुजबुजली. तिचे डोळे माझ्या डोळ्यात खोलवर रुतले. वेळ स्तब्ध झाला. खोलीतील तापमान वाढल्यासारखं वाटलं. तिचे ओठ माझ्या अगदी जवळ होते. तिने हळूच डोळे मिटले. तिने हळूच. क्षणभर माझ्या मनात असंख्य विचारांचा गोंधळ उभा राहिला. मीराच्या दुःखाची खोली मला जाणवत होती. राजाराम भैयाच्या जाण्याने तिच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी प्रचंड होती. पण त्याच वेळी माझ्यासमोर सानिकाचा चेहरा उभा राहिला. तिचा श्वास, तिचं प्रेम आणि आमचं नातं माझ्या मनात ठामपणे उभं राहिलं. मी हळुवारपणे मीराच्या हात माझ्या खांद्यावरून खाली घेतले. ती डोळे उघडून माझ्याकडे पाहू लागली. तिच्या नजरेत प्रश्न होता, आशा होती आणि त्याचबरोबर भीतीही होती. मीरा, मी शांतपणे म्हणालो, तू सध्या खूप मोठ्या दुःखातून जात आहेस. तुला आधार हवा आहे आणि तो आधार मी नेहमी देईन. पण आवाज जे आपण अनुभवतोय त्याला योग्य दिशा देणं गरजेचं आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. मला माहिती आहे, ती हळू आवाजात म्हणाली, पण मनाला समजावणं खूप कठीण जातंय. मी तिच्या जवळच्या खुर्चीत बसलो. आता आमच्यात काही अंतर होतं, पण ते अंतर पुन्हा एकदा आमच्या नात्याला अर्थ देत होतं. तू एकटी नाहीस, मी पुन्हा म्हणालो. मी आणि सानिकाचे दोघंही तुझ्यासोबत आहोत. तू आमच्या कुटुंबाचा भाग आहेस. मीराने डोळे पुसले. बराच वेळ आम्ही दोघं शांत बसून राहिलो. बाहेर संध्याकाळ गडद होत चालली होती. खिडकीतून येणारा वारा पडद्यांना हलवत होता. त्या शांततेत मीराच्या मनातला ताण हळूहळू कमी होत असल्याचं मला जाणवत होतं. काही दिवस गेले. मीराने स्वतःला सावरायला सुरुवात केली. सानिका तिच्यासोबत अधिक वेळ घालवू लागली. आम्ही तिला प्रत्येक गोष्टीत साथ देत होतो. राजाराम भैयाच्या आठवणी अजूनही तिच्या डोळ्यात तरळत होत असत, पण आता त्या आठवणींसोबत जगण्याची ताकदही तिच्यात निर्माण होत होती. एके दिवशी सकाळी मी वरांड्यात बसलो होतो. नेहमीप्रमाणे सूर्याची कोवळी किरणं अंगणात पसरली होती. तेवढ्यात मीरा आली. आज तिच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी खरं हास्य होतं. हातात चहाचे 3 कप होते. ती हसत म्हणाली, आज चहा मी बनवलाय. सानिका देखील बाहेर आली. आम्ही तिघेही एकत्र बसलो. काही क्षणासाठी सगळं अगदी जुन्यासारखं वाटलं. फरक एवढाच होता की आता प्रत्येकाच्या मनात आयुष्याची नवी समज निर्माण झाली होती. मीराने माझ्याकडे पाहिलं आणि हलकसं हसली. त्या हास्यात अपेक्षा नव्हती, अधिकार नव्हता, फक्त कृतज्ञता होती. तू माझ्यासाठी खूप केलंस, ती म्हणाली. मी फक्त मान हलवली. कधी कधी प्रेम म्हणजे कोणाला मिळवणं नसतं, तर त्याला योग्य वेळी योग्य आधार देणं असतं. ते आम्हा दोघांनाही समजलं होतं. वस्तीतील दिवस पुन्हा नेहमीसारखे सुरू झाले. लोकांची ये-जा, संध्याकाळच्या गप्पा, सणवार आणि रोजचं जगणं. पण त्या दिवसांनी आम्हा तिघांनाही एक मोठा धडा शिकवला होता. नाती केवळ आकर्षणाने टिकत नाहीत. ती विश्वास, मर्यादा, आदर आणि योग्य वेळी घेतलेल्या निर्णयावर उभी राहतात. आणि म्हणूनच त्या जुन्या वस्तीतील आमच्या आयुष्याच्या पानावर मीरा कायमची कोरली गेली. एक प्रेमळ मैत्रीण म्हणून,
एक मजबूत स्त्री म्हणून आणि आयुष्याला नवा अर्थ शिकवून जाणारी व्यक्ती म्हणून. कथेचा शेवट झाला नाही, पण त्या आठवणींचा सुगंध मात्र आजही मनात तसाच दरवळत राहिला. काळ पुढे सरकत होता. राजाराम भैयाच्या जाण्याला जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होत आले होते. वस्तीतील प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात पुन्हा रमू लागला होता. मीरा देखील आता पूर्वीसारखी हसत बोलत होती. तिने छोटासा घरगुती व्यवसाय सुरू केला होता. वस्तीतील स्त्रिया तिच्याकडे येत असत. सानिका तिची प्रत्येक पावलावर मदत करत होती. त्यांची मैत्री दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालली होती. एका संध्याकाळी मी काम आटपून व्हरांड्यात बसलो होतो. आकाशात मावळत्या सूर्याचे रंग पसरले होते. तेवढ्यात मीरा हातात चहाचा कप घेऊन आली. ती समोरच्या खुर्चीवर बसली. काही क्षण आम्ही दोघे शांत होतो. पूर्वीसारखी अवघडलेली शांतता नव्हती. त्या शांततेत आता एक परिपक्व मैत्री होती. काय विचार करता आहात? तिने हसत विचारले. मी असलो काही नाही, फक्त गेल्या वर्षभरात किती काही बदललं याचा विचार करत होतो. तिने मान हलवली. हो, आयुष्य कधीकधी खूप कठीण वळणावर आणून उभं करतं, पण त्याच आयुष्यात पुढे जाण्याची ताकदही असते. तिच्या शब्दांमध्ये आता स्थैर्य होतं. पूर्वीची वेदना होती, पण ती वेदना आता अनुभवात रूपांतरित झाली होती. इतक्यात सानिका बाहेर आली. तिच्या हातात काही कागद होते. दोघांनी माझ्याकडे पाहत एकमेकांकडे हसून पाहिलं. मला काहीतरी गुपित असल्याची जाणीव झाली. काय चाललंय? मी विचारलं. सानिकाने कागद माझ्या हातात दिले. मी ते उघडले आणि क्षणभर स्तब्ध झालो. मीराच्या व्यवसायाला शहरातील एका मोठ्या संस्थेकडून मदतीची मंजुरी मिळाली होती. तिच्या डोळ्यात आनंद चमकत होता. हे सगळं तुमच्या दोघांमुळे शक्य झालं, ती भाऊक होत म्हणाली. सानिकाने तिचा हात हातात घेतला. नाही, हे तुझ्या मेहनतीमुळे झालं आहे. त्या दिवशी तिघांनी मिळून छोटासा आनंद सोहळा केला. वस्तीतील लोकही जमा झाले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. रात्र वाढत गेली तशी गप्पा रंगत गेल्या. मी त्या सगळ्यांकडे पाहत होतो. कधी काळी दुःखाने भरलेलं मीराचं आयुष्य आता पुन्हा उजळू लागलं होतं आणि त्या उजेडात आमच्या मैत्रीचं स्थान कायम होतं. काही महिन्यानंतर मीरा एका नव्या प्रवासासाठी तयार झाली. तिला दुसऱ्या शहरात व्यवसाय वाढवण्याची संधी मिळाली होती. निघायच्या दिवशी संपूर्ण वस्ती तिला निरोप द्यायला जमली होती. ती प्रत्येकाला भेटत होती. शेवटी ती माझ्या आणि सानिकाच्या समोर आली. तिच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू होते, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते. तिने सानिकाला मिठी मारली. मग माझ्याकडे पाहून ती हसली. तुम्ही दोघांनी मला पुन्हा जगायला शिकवलं, ती म्हणाली. मी काही बोललो नाही, फक्त हसून तिच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. गाडी हळूहळू निघून गेली. आम्ही दोघे तिला जाताना पाहत उभे राहिलो. क्षितिजाच्या पलीकडे ती दिसेनाशी झाली, पण तिच्या आठवणी मात्र कायमच्या मनात राहिल्या. त्या दिवशी घरी परतताना सानिकाने माझा हात हातात घेतला. मी तिच्याकडे पाहिलं. ती हसत होती. आमच्या आयुष्यात अनेक माणसं येतात, काही थांबतात, काही निघून जातात, पण काही नाती अशी असतात जी अंतर असूनही कायम मनात जिवंत राहतात. मीराचं नातंही तसंच होतं. सुंदर आठवण, एक निखळ मैत्री आणि आयुष्यभर सोबत राहणारा विश्वास. मीराला जाऊन जवळजवळ 6 महिने झाले होते. वस्ती पूर्वीसारखीच होती. रस्ते तेच होते, लोक तेच होते, पण तरीही काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं. कधीकधी संध्याकाळी व्हरांड्यात बसलो की नकळत माझी नजर त्या घराकडे वळायची जिथे कधीकाळी मीराचं हास्य घुमायचं. सानिका माझ्या मनातलं ओळखत होती, पण तिने कधी त्याबद्दल प्रश्न विचारला नाही. आमच्या नात्यात इतका विश्वास होता की एका दिवशी अचानक पोस्टमनने एका लिफाफा आणून दिला. त्यावर पाठवणाऱ्याचं नाव नव्हतं. मी लिफाफा उघडला. आत एक पत्र होतं. अक्षर पाहताच माझं हृदय धडधडलं. ते मीराचं पत्र होतं. प्रिया मित्र, तुम्ही हे पत्र वाचत असाल तेव्हा मी तुमच्यापासून खूप दूर असेन. काही गोष्टी मी कधी बोलू शकेल नाही. काही भावना मी मनातच जपून ठेवल्या. तुमच्या आयुष्यात येणं हा माझ्यासाठी योगायोग नव्हता, तर नियतीचा एक सुंदर खेळ होता. तुमच्यामुळे मला पुन्हा जगण्याची हिंमत मिळाली. पण आज मला एक सत्य सांगायचं आहे. मी ज्या शहरात आले आहे तिथे मला एक गोष्ट समजली आहे जी माझी संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे. पत्र तिथेच संपलं होतं. मी थक्क झालो. पुढचं पान नव्हतंच. रात्रभर मला झोपच लागली नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा पोस्टमन आला. यावेळी दुसरा लिफाफा होता. थरथरणाऱ्या हातांनी मी तो उघडला. मी एका मोठ्या रुग्णालयात तपासणीसाठी गेले होते. राजाराम यांच्या अपघातानंतर मी स्वतःकडे कधी लक्ष दिलं नव्हतं. तिथे डॉक्टरांनी मला एक गोष्ट सांगितली. माझ्या शरीरात एक गंभीर आजार आहे. उपचार शक्य आहेत, पण वेळ फार कमी आहे. म्हणूनच मी कुणालाही काही सांगितलं नाही. तुम्हाला आणि सानिकाला पुन्हा दुःख द्यायचं नव्हतं. माझ्या हातातून पत्र खाली पडलं. मी लगेच त्या शहराचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला, पण पत्रावर पूर्ण पत्ता नव्हता. दिवस जात होते. मन अस्वस्थ होतं. अचानक एका पावसाळी संध्याकाळी आमच्या दारावर बेल वाजली. दार उघडताच मी जागच्या जागी थबकलो. समोर मीरा उभी होती, पण ती पूर्वीसारखी नव्हती. तिचा चेहरा क्रुश झाला होता. डोळ्यांखाली काळी वर्तुळे होती, तरीही तिच्या ओठावर तेच हळवं हास्य होतं. सानिका धावत आली आणि तिला मिठी मारली. त्या रात्री आम्ही तिघे खूप वेळ बोलत बसलो.
मग उशिरा सगळे झोपायला गेल्यावर मी वरांड्यात उभा होतो. मीरा शांतपणे माझ्याजवळ आली. आकाशात पाऊस पडत होता. काही क्षण आम्ही दोघेही काहीच बोललो नाही. मग ती हळू आवाजात म्हणाली, तुम्हाला माहिती आहे का, माझ्या आयुष्यात सर्वात सुंदर गोष्ट कोणती होती? मी तिच्याकडे पाहिलं, ती हसली. तुम्ही. माझं हृदय धडपलं. पण लगेच ती पुढे म्हणाली, कारण तुम्ही मला कधी चुकीच्या दिशेने जाऊ दिलं नाहीत. त्या काळात मी खूप कमकुवत झाले होते. मला वाटायचं तुमच्या आधारालाच प्रेम समजते. पण नंतर कळलं खरं प्रेम म्हणजे एखाद्याचा आधार जपणं. माझ्या डोळ्यातलं पाणी आलं. तेवढ्यात तिने तिच्या पर्समधून एक छोटंसं पाकीट काढलं. हे माझ्याकडे अनेक वर्ष होतं. आज देण्याची वेळ आली आहे. मी पाकीट उघडलं. आत एक जुना फोटो होता. मी, सानिका, मीरा आणि राजाराम भैया. फोटोच्या मागे एक ओळ लिहिली होती, काही नाती आयुष्यभर पूर्ण होत नाहीत, पण अपूर्णही ती राहत नाहीत. त्या क्षणी मला जाणवलं, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला खरा टुरिस्ट हा होता की आम्ही एकमेकांना मिळवण्यासाठी नाही, तर एकमेकांना घडवण्यासाठी भेटलो होतो. पावसाच्या त्या रात्री व्हरांड्यात उभं राहून आम्ही दोघांनीही भूतकाळाला शांतपणे निरोप दिला होता आणि नव्या पहाटेची वाट पाहू लागलो होतो. त्या रात्रीनंतर सगळं काही बदलल्यासारखं वाटत होतं. पावसाचे थेंब अजूनही छपरावर पडत होते, पण मनातला गोंधळ हळूहळू शांत होत होता. मीरा दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे उठली. तिच्या चेहऱ्यावर वेगळी शांतता होती. सानिका तिच्यासोबत स्वयंपाकघरात गप्पा मारत होती आणि अनेक दिवसांनी घरात पुन्हा एकदा जुनं हसू एकत्र येत होतं. दुपारच्या सुमारास मी वरांड्यात बसलो असताना मीरा माझ्याजवळ आली आणि तिच्या हातात एक छोटी डायरी होती. ती माझ्यासमोर येऊन थांबली आणि म्हणाली, मला तुला काही दाखवायचं आहे. मी डायरी उघडली. त्यात गेल्या अनेक वर्षाच्या आठवणी होत्या. वस्तीतील सण, राजाराम भैयासोबतचे फोटो, सानिकासोबतचे क्षण. काही पानावर माझ्याबद्दल लिहिलेल्या भावना होत्या, पण त्या भावना आकर्षणाच्या नव्हत्या. त्या एका व्यक्तीबद्दलच्या आदराच्या होत्या, ज्याने कठीण काळात तिचा हात धरून तिला कोसळू दिलं नव्हतं. मी ती पानं वाचत राहिलो आणि नकळत डोळे ओलावले. तेवढ्यात मीराने हळूच सांगितलं, माझ्याकडे अजून एक सत्य आहे जे मी कुणालाच सांगितलेलं नाही. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या आवाजात गंभीरता होती. सानिकालाही तिने बोलावलं. आम्ही तिघेही शांतपणे बसलो. मीराने एक कागद आमच्यासमोर ठेवला. तो एका वकिलाचा दस्तऐवज होता. राजाराम भैयांनी त्यांच्या निधनाच्या काही महिन्यांपूर्वी एक पत्र आणि काही कागदपत्र तयार करून ठेवली होती. त्या पत्रात त्यांनी लिहिलं होतं, जर कधी त्यांच्यावर काही संकट आलं तर मीराने एकटी पडू नये म्हणून तिच्या भविष्यासाठी त्यांनी काही आर्थिक व्यवस्था केली होती. पण त्याहूनही मोठा धक्का पुढे होता. पत्राच्या शेवटी एक ओळ होती, माझ्या अनुपस्थितीत जर कधी मीराला जगणं अवघड वाटलं तर तिने त्या लोकांवर विश्वास ठेवावा ज्यांनी तिच्यावर मनापासून प्रेम केलं आहे. कारण नात्यांची खरी ओळख रक्ताने नाही तर विश्वासाने ठरते. ते शब्द वाचताच घरात काही क्षण शांतता पसरली. मीराच्या डोळ्यात अश्रू आले. सानिकाने तिला मिठी मारली. त्या दिवशी आम्हा तिघांनाही जाणवलं की राजाराम भैया किती दूरचा विचार करून गेले होते. संध्याकाळी सूर्य मावळत असताना मी छतावर उभा होतो. मीरा वर आली. आकाशात केशरी रंग पसरले होते. ती माझ्या शेजारी उभी राहिली. काही वेळ आम्ही दोघेही काही बोललो नाही. मग ती हसून म्हणाली, आठवतंय का, एकेकाळी आपण नजरेतून बोलायचो, मीही असलो हो, आणि त्या नजरा किती गोष्टी सांगून जायच्या. ती क्षणभर आकाशाकडे पाहत राहिली. मग म्हणाली, आयुष्यात काही माणसं अशी भेटतात ज्याच्यासोबत राहणं हेच एक सुंदर उत्तर असतं. त्यांना मिळवणं आवश्यक नसतं. त्या शब्दांमध्ये एक परिपक्वता होती. रात्र गडद होत गेली. खाली वस्तीतील दिवे लागू लागले. दूर कुठेतरी मंदिराची घंटा वाजली. त्या शांत वातावरणात आम्हाला जाणवलं की अनेक वादळं पार केल्यानंतर अखेर प्रत्येकाच्या आयुष्याला एक स्थिर किनारा मिळाला होता. पण नियतीकडे अजून एक अनपेक्षित वळण बाकी होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मीराच्या मोबाईलवर एक फोन आला. फोन ऐकताच तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. तिने आमच्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाली, मला शहरातील एका मोठ्या संस्थेकडून बोलावणं आलं आहे. त्यांनी माझ्या कामाबद्दल ऐकलं आहे आणि मला संपूर्ण महाराष्ट्रात महिलांसाठी एक मोठा प्रकल्प चालवण्याची जबाबदारी द्यायची आहे. क्षणभर आम्ही दोघेही स्तब्ध झालो. मीराच्या आयुष्याचं नवं पर्व सुरू होणार होतं आणि यावेळी तिच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त आत्मविश्वास होता. ती खिडकीतून बाहेर पाहत असली. समोर नव्या पहाटेचा प्रकाश पसरत होता. मीराच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. तिच्या आयुष्यात अनेक वादळं आली होती, अनेक नाती बदलली होती, पण आज ती स्वतःच्या पायावर उभी राहण्याच्या उंबरठ्यावर होती. काही दिवसातच ती त्या मोठ्या प्रकल्पाच्या कामासाठी मुंबईला जाणार होती. वस्तीतील सगळ्यांनाच तिचा अभिमान वाटत होता. सानिका तर जणू तिच्या यशाने स्वतःचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखी आनंदी होती. जाण्याच्या आदल्या रात्री मीराने आम्हा दोघांना जेवणासाठी तिच्या घरी बोलावलं. घर साधंसच सजवलं होतं. राजाराम भैयाचा फोटो समोर ठेवलेला होता. त्याच्या शेजारी एक
छोटासा दिवा शांतपणे जळत होता. जेवण झाल्यावर आम्ही तिघेही अंगणात बसलो. आकाश निरभ्र होतं. ताऱ्यांची चादर पसरली होती. मीराने अचानक विचारलं, जर आयुष्य पुन्हा सुरुवातीपासून जगायला मिळालं तर तुम्ही काय बदलाल? सानिका हसली आणि म्हणाली, मी काहीच बदलणार नाही, कारण जे काही घडलं त्यातूनच आपण आज इथे पोहोचलो आहोत. मीही तिच्या बोलण्याला मान डोलावली. मीराने काही क्षण विचार केला. मग ती शांतपणे म्हणाली, मी सुद्धा काही बदलणार नाही, कारण काही वेदना माणसाला तोडत नाहीत, त्याला नव्याने घडवतात. त्या रात्री उशिरापर्यंत गप्पा रंगल्या. सकाळी मीराला निरोप देण्यासाठी संपूर्ण वस्ती जमली होती. तिची गाडी निघाली तेव्हा अनेकांच्या डोळ्यात पाणी होतं. ती दूर नजरेआड झाली, पण तिच्या यशाची बातमी वेळोवेळी आमच्यापर्यंत येत राहिली. महिने उलटले. एका संध्याकाळी मी आणि सानिका नेहमीप्रमाणे चहा घेत बसलो होतो. तेवढ्यात मोबाईलवर मीराचा व्हिडिओ कॉल आला. ती एका मोठ्या सभागृहात उभी होती. तिच्या मागे शेकडो महिला बसलेल्या होत्या. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता. ती हसून म्हणाली, आज माझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे. मी जिथं उभी आहे तिथं पोहोचण्यामागे तुमचा दोघांचाही वाटा आहे. आमच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. कॉल संपल्यानंतरच बराच वेळ आम्ही दोघे शांत बसलो. सानिका माझ्याकडे पाहत म्हणाली, कधी कधी देव काही माणसांना आपल्या आयुष्यात खास कारणासाठी पाठवतो. मी खिडकीबाहेर पाहिलं. संध्याकाळचं आकाश केशरी झालं होतं. मीराची आठवण पुन्हा मनात तरळून गेली होती. काही दिवसांनी एक अनपेक्षित घटना घडली. एक सकाळी आमच्या घरी कुरिअर आलं. त्यात एक सुंदर निमंत्रण पत्रिका होती. मी आणि सानिका ती उघडून पाहू लागलो. क्षणभर आमचे डोळे विस्फारले. ती मीराच्या सन्मान समारंभाची पत्रिका होती. तिला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला होता. कार्यक्रमाच्या दिवशी आम्ही मुंबईला गेलो. मोठ्या सभागृहात टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. मंचावर मीरा उभी होती. पुरस्कार स्वीकारताना तिचे डोळे पाणावले होते. तिने भाषण सुरू केलं. अनेक लोकांचे आभार मानल्यानंतर ती थोडी थांबली आणि म्हणाली, माझ्या आयुष्यात 2 माणसं अशी आली ज्यांनी मला अंधारातून प्रकाशाकडे नेलं. त्यांनी मला कधी उपदेश केला नाही, फक्त विश्वास दिला. आज मी जे काही आहे त्यात मोठा वाटा आहे. सभागृहात बसलेल्या आमच्याकडे तिची नजर वळली. त्या क्षणी हजारो लोकांमध्ये एक भावनिक नातं पुन्हा जिवंत झालं. कार्यक्रमानंतर ती आमच्याकडे आली. सानिकाला मिठी मारली. माझ्याकडे पाहून ती हसली. त्या हास्यात वर्षानुवर्षाचा प्रवास सामावलेला होता. भूतकाळ होता, संघर्ष होता, जिव्हाळा होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाधान होतं. त्या रात्री हॉटेलच्या गच्चीवर उभं राहून आम्ही तिघांनी मुंबईच्या प्रकाशमय आकाशाकडे पाहिलं. खाली लाखो दिवे चमकत होते. आयुष्याने प्रत्येकाला वेगवेगळ्या वाटा दिल्या होत्या, पण त्या वाटा पुन्हा एकदा सुंदर क्षणात येऊन मिळाल्या होत्या. आणि त्या क्षणी आम्हाला जाणवलं की काही कथा संपत नाहीत, त्या फक्त एका नव्या रूपात पुढे चालू राहतात. त्या रात्री मुंबईच्या गच्चीवर उभं राहून आम्ही तिघेही बराच वेळ शहराच्या प्रकाशाकडे पाहत होतो. खाली धावणारी गर्दी, आकाशाला भिडणाऱ्या इमारती आणि दूरवर दिसणारा समुद्र, सगळंच एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. मीराच्या चेहऱ्यावर समाधान होतं. संघर्षातून उभी राहिलेली ती स्त्री आज हजारो लोकांसाठी प्रेरणा बनली होती. दुसऱ्या दिवशी आम्ही नाशिकला परतलो. आयुष्य पुन्हा नेहमीच्या गतीने सुरू झालं, पण त्या समारंभानंतर मीराचा आणि आमचा संपर्क अधिक वाढला. ती महिन्यातून एकदा तरी नाशिकला येत असे. वस्तीतील लोक तिला पाहून आनंदित होत. कधी काळी दुःखाने खचलेली तीच मीरा आता इतरांच्या आयुष्यात आशेचा किरण बनली होती. एके दिवशी सायंकाळी तिचा फोन आला. आवाजात नेहमीपेक्षा वेगळीच उत्सुकता होती. तुम्ही दोघं पुढच्या आठवड्यात पुण्याला येऊ शकता का? तिने विचारलं. काही विशेष आहे का? मी विचारलं. ती हलकेच हसली. आहे, पण प्रत्यक्ष भेटल्यावरच सांगते. तिच्या आवाजातलं गूढ आम्हाला जाणवलं. ठरल्याप्रमाणे आम्ही पुण्याला गेलो. ती एका मोठ्या संस्थेच्या कार्यालयात आमची वाट पाहत होती. आत गेल्यावर तिने आम्हाला एका सभागृहात नेलं. तिथं अनेक महिला आणि काही प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. मंचावर लिहिलं होतं मोठ्या अक्षरात, एका जुन्या उपक्रमाचं नाव लिहिलं होतं. कार्यक्रम सुरू झाला. काही वेळाने मीरा बोलवण्यात आली. तिने भाषण सुरू केलं. तिच्या शब्दात आत्मविश्वास होता. मग अचानक ती म्हणाली, आज मी ज्या संस्थेची सुरुवात करत आहे तिचं नाव मी 2 खास व्यक्तींना समर्पित करते, ज्यांनी मला अंधारातून बाहेर काढलं आणि पुन्हा जगण्याची प्रेरणा दिली. हे ऐकताच आमच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. संस्थेचं नाव होतं नवी दिशा. कार्यक्रम संपल्यानंतर तिने आम्हाला एक फलक दाखवला. त्यावर संस्थेच्या स्थापनेची कथा लिहिलेली होती. शेवटी आमची नावं नमूद केली होती. सानिकाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मीराने तिचा हात हातात घेतला. तुम्ही दोघे नसता तर मी आज इथपर्यंत पोहोचले नसते, ती म्हणाली. त्या क्षणी आमच्या तिघांमधलं नातं आणखी दृढ झालं. काही महिन्यांनी आणखी एक मोठी बातमी आली. मीराच्या संस्थेला राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळणार होता. दिल्लीमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मात्र तिने आधीच सांगितलं होतं की तुम्ही दोघांनी यायलाच हवं. कार्यक्रमाच्या आदल्या रात्री आम्ही तिघे एका शांत बागेत फिरत होतो. थंड वारा वाहत होता. काही क्षण शांततेत गेले. मग मीरा अचानक थांबली. तिने आकाशाकडे पाहिलं आणि हसली. कधी कधी मला वाटतं
राजाराम भैया कुठेतरी आपल्याकडे पाहत असतील. सानिका हळूच म्हणाली, आणि त्यांना तुझा खूप अभिमान वाटत असेल. मीराच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी त्या अश्रूमध्ये वेदना नव्हती, फक्त कृतज्ञता होती. दुसऱ्या दिवशी मंचावर उभी राहून तिने पुरस्कार स्वीकारला. सभागृहात टाळ्यांचा गडगडाट झाला आणि त्या टाळ्यांच्या आवाजात तिच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास दडलेला होता. संघर्षापासून यशापर्यंत, एकटेपणापासून आत्मविश्वासापर्यंत आणि तुटलेल्या स्वप्नांपासून नव्या आशांपर्यंतचा. कार्यक्रम संपल्यावर आम्ही बाहेर पडलो. संध्याकाळच्या आकाशात सूर्य मावळत होता. सोनेरी किरणं आमच्यावर पडत होती. त्या क्षणी मला जाणवलं की काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि निघून जातात, पण त्यांची उपस्थिती कायमची मनात घर करून राहते. मीराचं स्थानही तसंच होतं. एक सुंदर आठवण, एका जिव्हाळ्याचं नातं आणि काळाच्या ओघात अधिक मौल्यवान होत जाणारी मैत्री. पण नियतीकडे अजून एक अनपेक्षित पान शिल्लक होतं, आणि ते पान उघडणार होतं अगदी लवकर. पण नियतीकडे अजून एक अनपेक्षित. आणि दिल्लीहून परत आल्यावर काही आठवडे शांततेत गेले. मी माझ्या कामात व्यस्त होतो. सानिका तिच्या दैनंदिन कामामध्ये रमली होती आणि मीरा तिच्या संस्थेच्या विस्तारासाठी देशभर फिरत होती. एक दिवस सकाळीच मीराचा फोन आला. आवाजात एक वेगळीच गंभीरता होती. तुम्ही दोघं आज संध्याकाळी नाशिकच्या त्या जुन्या वस्तीत येऊ शकता का? मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तिने एवढंच सांगितलं होतं आणि फोन ठेवला. संध्याकाळी आम्ही त्या वस्तीत पोहोचलो, जिथे आमच्या आयुष्यातील अनेक आठवणी जन्माला आल्या होत्या. सूर्य मावळतीला झुकला होता. वस्तीतील लोकही तिथे जमले होते. मध्यभागी एक छोटासा मंच तयार केला होता. मीराने सर्वांना नमस्कार केला आणि बोलायला सुरुवात केली. आज मी इथे एका स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी आले आहे. या वस्तीने मला खूप काही दिलं. जेव्हा मी एकटे होते तेव्हा इथल्या माणसांनी मला आधार दिला. जेव्हा मी हरवले होते तेव्हा इथल्या नात्यांनी मला मार्ग दाखवला. म्हणूनच मी ठरवलं आहे की इथे एक मोफत प्रशिक्षण केंद्र सुरू करायचं, जिथे गरजू महिलांना शिक्षण, कौशल्य आणि आत्मविश्वास दिला जाईल. टाळ्यांचा कडकडाट झाला. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद होता. मग मीराने एक मोठा फलक उघडला. त्यावर लिहिलं होतं, राजाराम स्मृती नवी दिशा केंद्र. हे नाव पाहताच अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. मीराचा आवाज थरथरला. राजाराम भैया नसते तर मला आयुष्य समजलं नसतं, आणि तुम्ही दोघे नसता तर मला पुन्हा उभं राहता आलं नसतं. कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही तिघे जुन्या वरांड्यात बसलो. तीच खुर्ची, तीच हवा आणि त्या असंख्य आठवणी. काही क्षण कुणीच बोललं नाही. मग मीरा हसली. आठवतंय का की एकेकाळी आपण इथे बसून भविष्याचा विचार करायचो? सानिका हसत म्हणाली, आणि भविष्य इतकं सुंदर असेल याची कल्पनाही नव्हती. मीरा काही क्षण शांत राहिली. मग ती म्हणाली, मला आता कोणताही खंत नाही. आयुष्याने मला दुःख दिलं, पण त्याच आयुष्याने मला योग्य माणसंही दिली. माझ्याकडे पाहून ती पुढे म्हणाली, कधी कधी मला वाटायचं की आपल्या नात्याला एखादं वेगळं नाव असायला हवं होतं, पण आता समजतं की काही नात्यांची नावाची गरज नसते. त्याची किंमत शब्दांपेक्षा मोठी असते. आम्ही तिघेही असलो. आकाशात पहिला तारा चमकू लागला होता. वाऱ्याची हलकी झुळूक अंगणातून वाहत होती. वर्षानुवर्षाचा प्रवास आमच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. संघर्ष, वेदना, आकर्षण, गैरसमज, विश्वास, मैत्री आणि शेवटी समाधान. त्या क्षणी आम्हाला जाणवलं की प्रत्येक कथेला प्रेमकथेचा शेवट आवश्यक नसतो. कधीकधी सर्वात सुंदर शेवट तो असतो जिथे प्रत्येक व्यक्तीला शोधते आणि दुसऱ्याच्या आयुष्याला अर्थ देऊन जाते. रात्र गडद होत गेली. वस्तीतील दिवे एकामागून एक उजळले. आम्ही उठलो. निघताना मीराने आमच्या हातात घेतले आणि हसून म्हणाली, आपली कथा इथे संपत नाही. ती प्रत्येक त्या व्यक्तीत जिवंत राहतील, ज्या नव्याने जगण्याची प्रेरणा मिळेल. आम्ही तिच्याकडे पाहून हसलो, आणि त्या हसण्यात निरोप नव्हता तर पूर्णत्व होतं. त्या जुन्या वस्तीतून बाहेर पडताना मी शेवटचा एकदा मागे वळून पाहिलं. वरांड्यावरचा दिवा अजूनही तेवढा होता, जणू त्या सगळ्या आठवणींचा साक्षीदार, आणि त्या प्रकाशात आमची आयुष्याची ही कथा शांतपणे, सुंदरपणे आणि कायमची पूर्ण झाली. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा, आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.